महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत जर तुम्ही देखील काम करत असाल आणि तुम्ही जर लेबर कार्ड म्हणजेच जे आता 2024 किंवा 23 पासून स्मार्ट कार्ड वाटप करण्याचा जो महाराष्ट्र सरकारने संकल्प घेतलेला आहे, त्या अंतर्गत तुम्ही तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड काढून विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यामध्ये जर तुम्ही स्कॉलरशिप योजना किंवा त्याचा अर्ज भरत असाल तर त्या संबंधीची सगळ्यात मोठी बातमी आणि आजची नवीन अपडेट व्हायरल झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती कोणती अपडेट आहे, कोणती बातमी आता सध्या सगळ्यात जास्त व्हायरल झालेली आहे, तुम्हाला हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही देखील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार असाल, तर याचं जाणून घेणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र सरकारने ही जी योजना आहे, ती फक्त आणि फक्त इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक बांधकाम कामगाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यासाठीच आणलेली आहे. आणि यामध्ये तुम्ही देखील जर स्कॉलरशिप अर्ज किंवा शिष्यवृत्ती क्लेम अशा प्रकारे काही भरत असाल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच प्रकारे व्हिडिओला शेअर करा अशा लोकांमध्ये जे बांधकाम कामगार असतील किंवा या योजनेचा लाभ घेऊन स्कॉलरशिपचे अर्जाद्वारे लाभ घेत आहात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ देखील सर्वात महत्त्वाचा होणार आहे. आता तुमचा अर्ज मंजूर होत नाही हे 100% असेल. तुम्ही विदाऊट एजंट काम करत असाल, जर तुम्हाला देखील हा एजंटचा भ्रष्टाचार आवडत नसेल आणि तुम्ही एजंट न लावता 100% रित्या तुमच्याच हिमतीवरती काम करत असाल, तर 100% तुमचा जो अर्ज आहे तो 4-4, 5-5 महिने लाभदायक किंवा जो पेंडिंगमध्येच दिसणार आहे आणि तुम्हाला लाभ मिळत नसणार आहे. असे किती लोक आहेत त्यांचा अर्ज अजूनही पेंडिंगमध्येच दाखवत आहे? त्यांनी मला कमेंटमध्ये फक्त पेंडिंग शब्द टाइप करा. आपल्याला कळून जाईल की या ठिकाणी किती भ्रष्टाचार चालू आहे आणि यामागचे कारण आज सरकारने बाहेर आणलेलं आहे. जरी आपल्याला सरकार सांगत नसेल तरी देखील आज मी तुमच्यासाठी ती संपूर्ण गोष्ट, ती संपूर्ण कथा तुमच्या समोर मांडणार आहे, ज्यामध्ये जे अधिकारी आहेत ते देखील लाच घेतात आणि फक्त जे योजनेअंतर्गत जे आपले मधील जे तुम्ही म्हणू शकता एजंट काम करतात. समजा तुम्ही एजंट जर लावला ना, समजा तुम्ही एजंट लावला एखाद्या क्लेम किंवा अर्जासाठी, तर त्याचं काम फक्त आणि फक्त 8 ते 15 दिवसामध्येच तुम्हाला लाभ मिळतो. पण तुम्ही तुम्ही खरी कामगार आहात, तुमच्या स्वबलावरती, स्वस्वीकृतीवरती तुम्ही जर तुमचा अर्ज भरत असाल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा एजंट लावला नाही, तर तुमच्या व्हेरिफिकेशनला 3 ते 4 महिने घेतील. ते व्हेरिफिकेशन 3 ते 4 महिन्यानंतर घेतल्यानंतर तुमचा अर्ज हा 4-4, 5-5 किंवा 6 महिने देखील पेंडिंगमध्ये दाखवतो आणि तुम्हाला तरी देखील त्या योजनेचा जो लाभ आहे तो दिला जात नाही. हे कशामुळे होते हे मी तुम्हाला आता सर्वप्रथम समजून सांगणार आहे. कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेलं आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ही 5 मे 2025 ची सगळ्यात मोठी अपडेट आहे, ज्यामध्ये स्कॉलरशिप संबंधित महाराष्ट्र सरकारने एक जी-आर जाहीर केलेला आहे. यामध्ये भ्रष्टाचार जो आहे, भ्रष्टाचार तो व्हायरल केलेला आहे. त्यांनी कशासाठी हा भ्रष्टाचार होत आहे त्यांनी ते यामध्ये सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही देखील व्यवस्थितरित्या हे संपूर्ण जाणून घ्या की महाराष्ट्र सरकारला नक्की आपल्याला काय सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या कंत्राटी तंत्रापासून बाजूला ठेवायचंय याकडे देखील तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण सगळ्यात अगोदर या स्कॉलरशिप योजनेबद्दल बोलणार आहोत. या स्कॉलरशिप योजनेमध्ये काय या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे, त्यानंतर बाकीच्या योजनांबद्दल बोलणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या सर्वांचा जो विषय सोडून तुम्हाला तुमचा 100% लाभ कसा मिळवायचा आहे, कुठल्याही प्रकारचा एजंट न लावता तुमच्याच स्वहिमतीवरती तुम्हाला कसा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी जाऊन भांडून तुमचा जो संपूर्ण लाभ आहे तो घ्यायचा आहे, मी तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता सगळ्यात आपण जो शिष्यवृत्तीचा अर्ज असतो त्या शिष्यवृत्तीच्या अर्जानिमित्त आपण बोलणार आहोत की त्यामध्ये काय होतं. आता यामध्ये पहिली स्टेप काय असते, तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचा जो फॉर्म असेल किंवा तुमचा जो अर्ज असेल तुम्ही तो अर्ज भरता आणि त्यानंतर एक तारीख निवडता ज्या दिवशी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असतं. तुम्ही दिलेल्या प्रत्येक कागदपत्रांचं तुम्ही त्यासाठी एक तारीख निवडता. त्यानंतर तुम्ही त्या तारखेच्या दिवशी लागणारी सगळी मूळ कागदपत्रे घेऊन जाता. मूळ म्हणजे कशी, त्यांची झेरॉक्स नसतात, ती ओरिजिनल प्रती असतात. ओरिजिनल प्रती म्हणजे त्याच्या ओरिजिनल प्रिंट तुम्ही घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांकडून तुम्ही तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते करून घेता. आणि तुमच्यामधील असे खूप सारे लोक असतात जे की व्हेरिफिकेशनच्या दिवशी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात की आता व्हेरिफिकेशन झाल्यानंतर किती दिवसांनी आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि ती रक्कम असणार आहे ती आमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे. तर तुम्हाला तिथले अधिकारी काय सांगतात, तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये
त्या योजनेचा लाभ मिळेल आणि तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होऊन जातील. पण या ठिकाणीच तुम्हाला एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर तुम्ही या ठिकाणी जर एजंट लावलेला असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 8 दिवस खूप होतात तुमच्या बँक खात्यामध्ये ते संपूर्ण पैसे मिळायसाठी. आता ही कशी वन स्ट्रोक स्कॉलरशिप असते. पण या ठिकाणी तुमचा जो एजंट असतो, तो एजंट तुम्हाला काय करतो, कमीत कमी काही जिल्ह्यांमध्ये 30% मागतो तुमच्या समजा तुम्हाला ₹60,000 चा लाभ होत असेल, तर त्याचा 30% मागतो. तुम्हाला जर 50,000 चा लाभ होत असेल, तर त्याचा 30% मागतो. जर तुम्हाला ₹20,000 चा लाभ होत असेल, तर त्याचा 30% मागतो. असं वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग जो एजंट असतो, तो एजंट तुम्हाला वेगवेगळ्या रूपाने मागत असतो. आणि हे फक्त एजंटच खात नाही, तर ज्या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी गेले होते, त्या ठिकाणील व्हेरिफिकेशनचे जे अधिकारी आहेत, ते अधिकारी देखील या ठिकाणी त्या फंडिंगमध्ये शामील असतात आणि ते लोकच एजंटकडून त्यांचा जो कट असतो, तो एजंटकडून कट घेत चालतात आणि तुमचे जे फॉर्म आहेत, ते लवकरात लवकर अप्रूव्ह करत जातात. आता मी जी ही बांधकाम कामगार योजना आहे, या संपूर्ण योजनेला उकळून पेललं आहे. आता मला माहिती आहे, तुम्हाला तेथील अधिकारी कितीही म्हणले, की तुमचा जो अर्ज आहे, तो मुंबईला जातो आणि मुंबईवरून तुमचा जो अर्ज ॲक्सेप्ट नाही तर अस्वीकार होतो. पण असं काहीही होत नाही. ज्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र आहे, त्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे फॉर्म जे आहेत, ते ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्येच अस्वीकार होतात किंवा ज्या ठिकाणी ॲक्सेप्ट होतात आणि ज्याची त्याची जे प्रत्येक जिल्ह्यासाठी जो तो निधी आहे, तो ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्येच पडतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मुंबईला जाऊन तुमचा फॉर्म अटकत नाही किंवा पेंडिंगमध्ये राहत नाही. पण तेथील जे अधिकारी असतात, ते तुम्हाला फक्त आणि फक्त उल्लू बनवण्याचंच काम करतात आणि एजंट जे असतात, ते तुमच्याकडून खूप पैसे उगळतात. पण यासाठी आता काय करायचं आहे, जर तुम्हाला देखील एजंट सिस्टम बंद करायचं असेल, तर प्रत्येकाला एकजूट व्हावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रत्येक बांधकाम कामगाराने थोडासा त्रास सहन केला तरी चालेल, पण त्याने एकही एजंट लावायचा नाही. कुठलंही काम असो, ज्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी फक्त ₹1चा खर्च असतो, त्या ठिकाणी जो एजंट असतो, तो तुमच्याकडून 2,000 ते ₹3,000 घेतो आणि त्यानंतर तुमचं कार्ड काढतो. म्हणजे तुम्ही समजू शकता, तुमच्याकडून किती पटीने जास्त पैसे घेतले जातात. तुमच्याकडून पाण्यासारखा पैसा घेतला जातो. तुम्ही एवढे दिवस अन् रात्र कष्ट करता आणि तुमच्या त्या कष्टाचं काहीही चीज होत नाही आणि हे जे एजंट असतात, ते फुकट तुमच्याकडून एवढे पैसे घेतात, तुम्हाला लुबाडतात. त्यासाठी तुम्हालाच एक काम करायचं आहे आता. कोणीही एजंट लावायचा नाही. तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला आता जास्तीचे फुकटचे पैसे कोणाला जाऊन द्यायचे नाहीत आणि महाराष्ट्र सरकारने जी तुमच्यासाठी स्कीम आणलेली आहे, त्या स्कीमचा जो लाभ आहे, तो तुम्हाला 100% मिळाला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 100% जे काम असणार आहे, ते तुमच्या स्वहिमतीवर करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा एजंट लावायचा नाही. आता तुम्ही म्हणत असाल, की आम्हाला टाईम नसतो, आम्ही एजंट लावू आणि आमचं काम करून घेऊ. हे तर तुमच्यासाठी झालं. पण असे खूप काही गरीब कामगार आहेत, ज्यांना एजंटला एवढ्याने पैसे द्यायला परवडत नाही. त्यांना हे कामगार कार्ड काढण्यासाठीच कसेबसे त्यांनी पैसे गोळा करून या ठिकाणी जो तुमचा क्लेम असतो किंवा कार्ड असतं ते काढलेलं असतं. पण तुम्ही काही लोकं एजंट लावतात आणि त्यामध्येच खूप साऱ्या लोकांचं नुकसान करतात. यामध्ये तुमचं देखील नुकसान आहे आणि समोरच्या कामगाराचं देखील नुकसान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता एकच शपथ घ्यायची आहे, की एजंट अजिबात लावायचा नाही आणि कुठलंही काम असेल ते आपल्या स्वहिमतीवर करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, एजंटचा वापर न करता कसं 100% तुमचा लाभ तुम्हाला मिळवायचा आहे. मी तुम्हाला ते सांगणार होतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तर काही टाईम मिळणार नाही. कारण व्हिडिओ पहिलाच खूप मोठा झालेला आहे. जर त्यावरती तुम्हाला व्हिडिओ लागत असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त 100% कमेंट करा. मी तुमची कमेंट वाचेल आणि त्यावरती लगेच व्हिडिओ बनवून टाकेल. आणि या व्हिडिओ व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही तक्रारी असतील, काही राग, भडास आलेला असेल, तर तुम्ही ती कमेंटमध्ये काढू शकता. तुम्हाला देखील मी तुमच्या शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या प्रश्नांचं निवारण करेल. तर भेटूया आपल्या पुढील महत्त्वाच्या आणि अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अजून देखील व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की देवाच्या कृपेने तुमचा देखील अर्ज लवकरात लवकर जो अप्रूव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला जो लाभाची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.